अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझे या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोणी काळी कल्पनेची बाधा नको कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकाशी नामा मने तया असावे कल्याण नामा मने तया असावे जामुखी निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा नको कोणी कल्पनेची बाधा नको कोणी ही संत मंडळी सुखी असो बार घुमाई काळी 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 बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दिग्रसकर हॅलो 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 अकल्पायुष व्हावे तया कुळा अकल्पायुष व्हावे तया कुळा अकल्पायुष व्हावे तया कुळा
हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोणी काळी कल्पनेची बाधा नको कोणी काळी माझी आस खळा हरत्या दासा माझी आस खळा हरत्या दासा कल्पनेची बाधा नको हे पार. कल्पनेची बाधा नको हे पार. संत मंडळी सुखी आस
आवाज विठाल 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 टाळी वाजवा भजन करा शाबास विठाल 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 आवाज विठाल 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 बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम गुरुवर्य मारुती प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण उमापति पवन सूत बोले रे भाई सब संतन की जय हो विठाल 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 मॉनिटरचा आवाज येऊ द्या. थोडं समोर या सगळेजण. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. थोडा बेस. अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा नो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. नाव म्हणे तया असावे कल्याण जामुकी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. ठाल विठ्ठल 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 ठाल गणेश महाराज
योऽत प्रविश मम वाचमिमं प्रसुतां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्पृय दिक्प्रदेशं विधीन्द्राधिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रये जननी देवाचे संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकतोयन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा यावरी नगरावा अभे टाळे टाळे शाबास शाबास तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर प्रस्तुत थोडा कमी प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी वाङ्मय सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू कानया बंधू बोलोबा पुत्र तुकोबाराय यांचे पूर्वज नामदेवराय यांचा चार चरणांचा सर्वांच्या परिचयाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे ठाला विठाला विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी काही परिसर अल्पसा परिहार कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे हे सर्वांना ज्ञात असलं तरीही सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगताधार मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राज्य साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वंदे ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ तुकोबाराय व 20व्या शतकातील महान भगवत भक्त ब्रह्मीभूत मोतीराम मारुत गुरुनाम गुरु मारुती महाराज आदी करून सकल संत महंत उपस्थित माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक दिवसाचा नैमित्तिक कार्यक्रम अर्थातच अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. कुमारी ओजस्वी बाळ हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजी आजोबांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी व त्यांच्या सर्व वरळे पाटील परिवाराच्या वतीने हा घडून आलेला आजचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत, परंतु त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही सर्वजण परिसरातील गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आलात, तुम्हालाही मनापासून वंदन. या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलाकार मंडळी आज विशेषत्वाने उपस्थित आहेत. आपल्या पंचक्रोशीतील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, विनेकरी, चोपदार, उत्कृष्ट साऊंड सिस्टम ज्यांनी अतिशय सुरुवातीची अशी सुंदर अशी चाल गायली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण डिग्रास संस्थानचे कोणजी बापू आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. त्या डिग्रस संस्थान येथून आलेले आमचे हरिभक्तीपरायण परमश्री परममित्र आदिनाथ महाराज कोरे, तुम्हालाही वंदन. त्यांना त्याच तोलामोलाची साथ ज्यांनी केली मागे ते माझे परमार्थ प्रेमी परमस्नेही मुरलीधर महाराज दिवटे, रेगावकर, तालुका पूर्णा यांनाही मनापासून धन्यवाद आहे. त्याचबरोबर आपल्या पंचक्रोशीतील सर्व गायनाचार्य मंडळी हरिभक्तीपरायण नरबा महाराज जाधव आहेत, दिलीप महाराज सोनखेडकर आहेत. या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे रामायणाचे पोथीचे गाडे अभ्यासक, हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक संभाजी मामा दगडगावकर हेही आहेत. आमचे बंधू भरत महाराज आहेत. गावातील आमचे भीमराव महाराज, विनायक महाराज, साहेबरावजी मामा काकडेचे सर्व भजने मंडळी, तुकारामजी आहेत. सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. विनेकरी बाबा आहेत. उत्कृष्ट साऊंड सिस्टम आहे आपल्याच गावातील. या ठिकाणी माझ्या अल्पपामराच्या कथेला या ठिकाणी जाधव साहेब बाचोटीचे राहणारे जरी असले तरी सध्या त्यांचं वास्तव्य म्हाडा कॉलनीमध्ये आहे. जाधव साहेब आहेत. हनुमंतरावजी मामा आहेत. पत्रकार आहेत. आमचे मृदंगाचार्य वामनदाजी आहेत. या ठिकाणी विश्वजित महाराज खैरे, महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट मृदंगाचार्य विश्वजित महाराज खैरे रेगावकर हेही उपस्थित आहेत. कोरडे यूट्यूब चॅनल, या ठिकाणी 2 यूट्यूब चॅनल आहेत ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर हा आपला कीर्तन सोहळा काका सगळ्या महाराष्ट्रभर हे कार्यक्रम आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहे. ते आमचे लाडका नामा या यूट्यूबचे चॅनल चालक मालक राजू हळदवकर यांनाही मनापासून धन्यवाद. सगळ्यांना नारदाच्या गदीवरून प्रत्येकाचा वैयक्तिक नामोल्लेख करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी थोडा विकू या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाते महाद्वारा हरी भेटी. आज अभिष्ट चिंतन. जाधव साहेब, याला जरी वाढदिवस हा शब्द आपण वापरत असलो तरीही याला संप्रदायाच्या मान्यतेनुसार अभिष्ट चिंतन सोहळा म्हटलं जातं. अभिष्ट चिंतन सोहळा का म्हटलं जातं थोडा विकू कमी. तर या ओजस्वी बाळाचं जे नियोजित आयुष्य आहे त्या नियोजित आयुष्यामध्ये कुठलंही इष्ट येऊ नाही, म्हणून सर्वांनी मिळून इष्टदेवाकडे केलेली ही प्रार्थना म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा. ठाला बिठाला बिठाला बिठाला. तसं या पळशी ग्रामामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. सज्जना हो, या ठिकाणी येण्याकरता पूर्व पुण्याही लागत असती. आज वाढदिवस सगळेजण साजरे करतात.
परंतु केप कापून आणि रस्त्यावर साजरा करतात आणि त्यातल्या त्यात मुलीचा वाढदिवस करणं हे मी पहिलेच पाहत आहे. मुलाचा वाढदिवस कोणीही करते, नव्हे मीच केला होता उडच या ठिकाणी. पण मुलीचा वाढदिवस करणं हे विशेष महत्वाचं आहे. पण त्याच निमित्ताने आपल्या नातीचा वाढदिवस ही पूर्व पुण्याही लागत असते या ठिकाणी कीर्तनाचे, भजनाचे किंवा असे सांप्रदायिक कार्यक्रम करण्यासाठी. मला सांगा, त्यांना उच्च कॉलनीमध्ये ते राहतात, मला चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना वाढदिवस करता आला नसता का? परंतु मला आमचे हरिमामा वरळ्यांनी बोलून दाखवलं की महाराज, माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला मी काही गावातील सगळ्या माणसाला जेवू घालू शकलो नाही, परंतु माझ्या नातीचा वाढदिवस आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त मला अन्नदान परस ज्ञानदान हे दोन्ही करायचं आहे. मी म्हणलो काय हरकत नाही, करू. आणि ते योगाला आज असे कार्यक्रम करण्यासाठी पुण्याही लागते. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तेरा गबाळाचे काम नाही. अनेक वर्ष सेवा करून ते एसटी खात्यामध्ये सेवा केली आणि आता रिटायरमेंट झाली. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर परमार्थ ही त्यांच्या घरात मुळापासूनच आहे. शंकररावजी मामा वैकुंठवासी यांचा परमार्थ मी डोळ्यासमोर पाहिलेला आहे. त्यांच्याबरोबर मी हरिपाठही म्हणलेला आहे. संध्याकाळी ते हरिपाठाला राहायचे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्याही अगोदर ननमामा, तुमच्या घराण्यातील बरीच मंडळी मला वाटते परमार्थाशी निगडीत आहेत. शंकर मामा हरिपाठाला यायचे आणि मीही हरिपाठाला जायचो, परंतु त्यांना माझा आवाज किंवा हरिपाठ आवडायचा. त्याच्यातला निम्मा प्रसाद जे होता ते चंद्रकांत म्हणून त्यांचा एक नातू आहे, त्याला निम्मा द्यायचे, मला निम्मा द्यायचे. हे मी बरेच आमच्या मित्राला सुद्धा म्हणून दाखवत होतो. पहिली आमचे मामा मला प्रसाद द्यायचे. उत्तर काळामध्ये त्यांनी सेवा जोपर्यंत म्हणजे हातपाय चढत होते तोपर्यंत केली, परंतु त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे हे चिरंजीव रामजी मामा वरळे असतील, हरिपाटील वरळे असतील, प्रकाश मामा वरळे, सर्व त्यांचा परिवार आजही परमार्थाशी निगडीत आहे. आजही ते पंढरपूरची वारी करतात. दिलीपांना संत श्रेष्ठ तुकोबाराच्या सोनगेटच्या आपल्या पालखीमध्ये ते आळंदी ते पंढरपूर आजही पायी चालतात. नुसतं मागं चालत नाहीत तर भजनीय संघ टाळ घेऊन राहतात. हे वस्तुस्थिती सांगतो बरं, मी मोठेपणा सांगत नाही, माझं कीर्तन ठेवलं म्हणून. कारण इथं येण्यासाठी पूर्व पुण्याई फार महत्वाची असते. अनंत जन्मीचे सुकृत पद, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, येण्यासाठी पूर्व पुण्याई लागते. आणि या ठिकाणी त्यांनी हा उत्कृष्ट असा कार्यक्रम घडून आणला. आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गावातील गोर गरीब जनता, 18 पगड जातीचे जे लोक आहेत, त्यांच्या प्रत्येक मुखामध्ये अन्नाचा कण जावा आणि त्याचबरोबर ज्ञानदानाचं कार्य व्हावं, हे त्यांची निश्चळ भावना असल्यामुळे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. मुलगी जीवनात असणं फार महत्वाचं. ऋषी पाटील, तुम्ही भाग्यवान आहात, पहिली मुलगी तुमच्या पोटाला आली. कारण ज्याला स्त्री बायको म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बायको स्त्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. हो, म्हणून मुलगी प्रत्येकाच्या घरात पाहिजे, प्रत्येकाच्या. बरेच जण आज मुलगा झाल्यावर पेढे वाटतात. सुदामराव, मुलगी झाल्यावर काय वाटतात? का असं करतात लोक? बरेच जण म्हणतात महाराज आज मुलगी सांभाळणं अवघड आहे.
मी सांगतो मुलगी सांभाळणं काहीच अवघड नाही. ज्या घरामध्ये संस्कार आहेत आणि ज्या आईवडिलाचे संस्कार मुलीवर पक्के आहेत त्या घरातील मुलीचा पाऊल कधीही वाईट पडणार नाही. ठाला विठाला 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 हो. आजही बघा तुम्ही घरामध्ये मुलगी आणि मुलगा असू द्या आणि घरामध्ये पाहुणे येऊ द्या, थोडा विकवावाच, आणि घरामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर चहा करायला दूध राहू नये विश्वजित महाराज, आणि मुलीलाही 5 रुपये द्यायचे आणि गिलास द्यायचा, आणि मुलालाही 5 रुपये द्यायचे आणि गिलास द्यायचा. मुलगी गुपचूप जाती आपल्या वडणीखाली गिलास दूध घेऊन येते, पाहुण्याला चहा पाजते. नरवा महाराज, मुलगा गिलासामध्ये बंदा टाकते आणि पाहुण्याच्या देखत टन 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 वाजत जाते. इतका फरक आहे मुलीमध्ये आणि मुलीमध्ये. म्हणून ह्या ओजस्वी बाळाला आपल्या सर्वांच्या वतीने उदंड आयुष्य लाभावं आणि तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं, आपण सगळेजण अशी प्रार्थना करूयात आणि आपल्या कीर्तन सेवेकडे वळूयात. ठाला विठाला 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 हो. जशी सेवा जमत तशी एक तासभराची करण्याचा प्रयत्न करूयात. आपली वेळ होती 3 ते 5, परंतु सगळे आपण चालक मालक आज आपणच आहोत. त्याच्यामुळे थोडाफार सोपान काका 5-10 मिनिटं समोर गेलं तर क्षमा असावी. ठाला विठाला 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 हो. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकाळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. या अभंगामध्ये नामदेवराय विष्णुदासाला, हरिभक्ताला, देशसेवा करणाऱ्याला, धर्मसेवा करण्याला, समाजाची सेवा करणाऱ्या माणसाच्या आयुष्याबद्दल मागणी मागतात की त्यांचं आयुष्य वाढवून द्या. सज्जना हो, असे एकमेव संत नामदेवराय आहेत ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार दुसऱ्या राष्ट्रामध्ये नेऊन पोहोचलेला आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय, वैराग्य म्हणलं की तुकोबा राय, शांती म्हणलं की नाथराय, आणि भक्ती प्रेम म्हणलं की नामदेवराय. वैराग्याला, ज्ञानाला, भक्तीला आणि शांततेला राज्यात, परराज्यात, परप्रांतात नेण्याचं कार्य या वारकरी संप्रदायाचं जे कोण केलं असेल तर ते संत श्रेष्ठ नामदेवराय आहे. ठाला विठाला 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 हो. हे मी माझ्या पदरचं बोलण्यात आदित्यनाथ महाराज, याला नामदेवरायचं प्रमाण आहे. नामाता याचा किंकर, नामाता याचा किंकर, जेने गेला विस्तारे, आपल्या वारकरी संप्रदायाची जी मुळवा आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी रचले आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आणि या भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी एकमेव संत म्हणजे नामदेव महाराज आहेत. आपलं नांदेड हे गुरु गोविंद सिंगाच्या नावाने ओळखलं जाते. पंजाब मधील त्यांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये संत श्रेष्ठ नामदेवरायाचे 51 कवनं आहेत, म्हणजेच पद 51 पद आहेत. जशी तुकडोजी महाराजचे पद असतात ना, तसे 51 पद नामदेवरायाचे आहेत. आणि त्या पदाचं सर्व शीखवाशीय सायंकाळी त्याचं चिंतन केल्याशिवाय जेवण करत नाहीत. एवढी निष्ठा त्याची नामदेवरायावरती. आजही तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नामदेव या ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्ही बघा शीख संप्रदायाच्या लोकांची किती गर्दी आहे. ती सांगण्याचं तात्पर्य, नामदेवराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी संत आहेत. मग त्यांनी महाराज, तुम्ही तर म्हणता संत मागत नाहीत. या मूर्तिलोकामध्ये असे 3 वर्ग आहेत जे सतत मागत असतो.
जे सतत मागायला लावत असतो आणि जे सतत मागतच नाही. 3 स्वभाव आहेत. एकाचा स्वभाव आहे सारखं मागत राहणे, एकाचा स्वभाव आहे काहीच न मागणे आणि एकाचा स्वभाव आहे मागायला लावणे. सतत मागणे हा मनुष्याचा स्वभाव आहे, काही न मागणे हे संतांचा स्वभाव आहे आणि मागायला मजबूर करणे हा देवाचा स्वभाव आहे. ठाला विठाला 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 विठाला. जीवाचा स्वभाव काय आहे की काहीही मागत राहणे. वाढावे संतान गृहे व्हावे धनदान. किती जरी मोठं पद भेटलं आणि त्या पदावरून पाय उतार झालं तरीही संसारिक लोकांची भूक भागत नाही. ताजं उदाहरण आहे तुमच्या सगळ्यांसमोर, मी नामोल्लेख करत नाही, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असणारा व्यक्ती, इतका धनवान असणारा, इतका कुलवान असणारा, एवढं धन मिळाल्याच्या नंतर तो गेल्याच्या नंतर त्यांच्या घरच्या लोकांनी आशा सोडली का? म्हणजे मनुष्याची ही भूक कधीही पूर्ण होतच नाही. वाढावे संतान गृहे व्हावे धनधान हा जीवाचा स्वभाव आहे. संतांचा स्वभाव काय आहे? संत कधीच मागत नाहीत. का मागत नाहीत? त्यांची परंपराच मागण्याची नाही. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत वडिलांची रीत आई मागणे आमानुषी वडिलांची रीत, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो. संतांची एकच रीत आहे की आपण काहीही मागायचं नाही. मग महाराज तुम्ही खोटं बोलता का? तुम्ही तर अभंग घेतलाय मागणीचा आणि त्या अभंगामध्ये नामदेवराय मागणी मागतात. आणि असं पाहिलं तरी संत साहित्यामध्ये संतांचे अनेक मागणीचे प्रकार आहेत. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, हेची व्हावे माझी आस जन्मो दे मी तुझा दास, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. महाराज हा तर अभंग नामदेवरायाचाच आहे. मग संत मागणी करत नाहीत असं तुम्ही म्हणता, मग हे संतांचे अभंग संतांनी कस काय रचले तर त्याचंच विवेचन आपल्याला करायचं आहे. ठाला विठाला 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 हो. या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे. संत मागत नाहीत, परंतु देव त्यांना मागायला प्रवृत्त करतो, तेव्हा संतांना नाईविलाजाने देवाकडे मागावं लागतं. जगामध्ये असं कधीच झालं नाही की संत देवाच्या दारामध्ये मागायला गेलेत. नरबा महाराज नव्हे नव्हे, देव संतांच्या दारामध्ये मागायला आलेला आहे. आणि तुम्ही आजही पहा, साधूचा अधिकार कालही मोठा होता, आजही आहे. साधूचा अधिकार कालही मोठा होता, आजही आहे. संतश्रेष्ठ निवृत्ती नायाचा, थोडा विको कमी, नाथ बाबाचा, तुकोबरायचा, सोपान काकाचा, सद्गुरू मोतीराम महाराजचा अधिकार देवापेक्षाही मोठा होता, कालही होता आणि आजही राहणार आहे. मला सांगा, तुम्ही पंढरपूरला जाताना बसलेली मंडळी जाता की नाही? बसलेली मंडळी हो नाही काहीतरी म्हणा सुद्धा म्हणजे मला कळलं तुम्ही जिथे आपल्या जागी आहात म्हणून. तुम्ही हो नाही काहीच नाही माना हलना झाल्या. त्या पश्चिम महाराष्ट्रात गेलो कार्यक्रमासाठी, तिकडे 2-4 म्हातारे समोर बसले होते आणि त्यांना मी विचारलं, मस्त माना हलत होती. मी बैठकीत म्हणलं मस्त पटांतर म्हणलं या माणसाला. एक जण मला, महाराज ते भैरे आहेत म्हणला. तसं तुम्ही भैरे बिरे नाही ना? हां मान हा राजा, म्हणजे मला कळत तुम्ही मला समजाल्या म्हणून. आणि तसंही मी काय बोलालो हे तुम्हाला समजलं पाहिजे. हां हां पंढरपूरला जाताना तुम्ही सर्वजण माया भा बोलत जा की जरा. हां फुकटच्या गाडी. पंढरपूरला गेल्याच्या नंतर आधी दर्शन पुंडलिक रायाचं
का अधिक दर्शन पांडुरंगाचं? बोला 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 बोला. लिखरायचं. आदी दर्शन नामदेव पायरीचं की आदी दर्शन पांडुरंगरायाचं? हो, नामदेव पायरीचं. म्हणजे मला सांगा, अधिकार मोठा कोणाचा, साधूचा की देवाचा? साधूचा. 500 वर्ष लागली आपल्याला अयोध्येतील राम मंदिराचं मंदिर बांधण्यासाठी भांडायला. किती लागले? पण त्या 500 वर्षाच्या पूर्वीही हनुमंतरायाची हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती आणि आजही सुरक्षित आहे. का? तो गडीच तसा आहे. आज बघा, तुम्ही भारतभर फिरा, असं एक गाव नाही की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. असं एक वाडी नाही की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. असं एक खेड नाही जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. परंतु कुठंतरी रामाचं मंदिर आहे. का? देवापेक्षाही साधू श्रेष्ठ आहे. ठाला विठाला 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 विठाला. थोडा विको ठाला. हो हो. तसं देव हा साधूकडे मागायला आलेला आहे. असं कधी झाले का की शबरी माता आदिनाथ महाराज पिशवी भरली आणि प्रभू रामचंद्राकडे भेटायला गेली? असा एखादा कीर्तनकार, कथाकार, रामायणाचार्य दगडूकर मामा सांगू शकेल का की शबरीने पिशवी भरली आणि शबरी थेट अयोध्येला प्रभू रामचंद्राला भेटायला गेली? तर असं कधीही झालं नाही. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, हे रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. महिला मंडळ, असं कधी झाले का शबरी माता पिशवी भरली, खालता भरला आणि डायरेक्ट ती रामचंद्राला भेटायला गेली? तर असं कधी झालं नाही. परत त्या शबरी मातेलाच प्रभू रामचंद्र भेटायला आले. कौशल्या माता म्हणाली प्रभू रामचंद्राला, हे राघव, हे रघुनाथ, तू कैकेयीच्या देशापाठी जात आहेस का वनवासाला? राजा दशरथामुळे जात आहेस? त्या प्रभू रामचंद्राचं उत्तर आहे का? प्रभू रामचंद्र म्हणतात, माता, तू जशी माझी माता आहेस तशीच माझी एक माता वनवासामध्ये माझं चिंतन करत आहे आणि तिचं नाव आहे शबरी. या शबरी मातेच्या भेटीसाठी मी चलो. सांगायचं तात्पर्य, देव शबरीकर गेले नाही, शबरीच देवाकडे आली. ठाला विठाला 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 विठाला. हो, तसं तुम्ही आळंदीला जा. आळंदीला गेल्याच्या नंतर आळंदी देवाची असा शब्द आहे. आळंदी ज्ञानेश्वर महाराजाच्या असं कोणी म्हणते का? म्हणत नाहीत का? तुम्ही ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच बाजूला असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचं दर्शन घ्यावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी देव आहेत, देव आलेत. तुम्ही देहूला जा. देहूला गेल्याच्या नंतर तुम्हाला लगेच वैकुंठ गमन सोहळ्यातील तुकोबरायचा दर्शन झाल्याच्या नंतर बाजूला असणाऱ्या विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन आहे. तुम्ही पैठणला जा. पैठणला गेल्याबरोबर तुम्हाला नाथरायाचं दर्शन घेतल्याबरोबर दत्तप्रभू बाजूला आहे, त्यांचं दर्शन घ्यावं लागेल. म्हणजेच जिथं जिथं साधू आहे तिथं तिथं देव आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. ठाला विठाला 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 ठाला विठाला विठाला. महाराज, तुम्ही तर म्हणतात देव संतांजवळ येत असतो. मग नामदेवराय तर पंढरपूर निवासी आहेत. नामदेवराय तर सदैव तिथंच राहायचे. देवाला दूध पाजायचे, देवाला आंघोळ घालायचे. नव्हे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नामदेवराय सदैव गाभाऱ्यात असल्यामुळे
नामदेवरायाकडे देव येण्याचा काही प्रश्नच भासत नाही. महाराज म्हणतात ज्यावेळेस पंढरपूरला आषाढी कार्तिकीला 20 लाख लोकसंख्या असते आणि त्या 20 लाख लोकसंख्येच्या काळामध्ये असा एकही विद्वान कीर्तनकार, नामांकित कीर्तनकार, नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य, फडकरी एकही मंदिरात राहत नाही. तर ते कुठं असते? 65 एकरामध्ये असते. कारण तेवढ्या गर्दीमध्ये जाणं शक्य नाही. मग ते वाळवंटामध्ये 65 एकरामध्ये असते. आणि आषाढी एकादशी असल्यामुळे नामदेवराय मंदिरामध्ये राहिले नाही. नामदेवराय वाळवंटामध्ये गेले. वाळवंटात गेल्याच्या नंतर नामदेवरायाने कीर्तन करायला सुरू केलं. उत्कृष्ट कीर्तन करायला सुरू केलं. आणि त्या कीर्तनामध्ये चाल सांगायला कोण होतं? तर जनाबाई होत्या. आणि नामदेव कीर्तन करायचे आणि टाळ घेऊन कोण उभं होतं? तर ज्ञानोबा होते. किती थोर भाग्य असेल. जसं तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तसं नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय टाळ घेऊन उभे होते. ज्ञानोबराय म्हणजे सामान्य मूर्ती नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, भजण्यासाठी टाळी हो द्या. खणखण आपली एखादी टाळी वगैरे भजण्याला ओढ लागली की एखादं प्रमाण ते चांगलं म्हणतात. एखादा मुकडा मृदंगाला चांगलं वाटलं की नंबर 1 मुकडा वाजत असते. म्हणून आपण टाळ्या द्यायची. इकडे मागं माता भाऊनी वामन महाराज थोडा कॅमेरा मागं फिरीत जा. कळू द्या महाराष्ट्राला की आपल्या पळशीमधल्या महिला किती फ्रेश बसलेल्या आहेत. नाही तर बऱ्याच महिला मंडळा होडीली गवरीन तैसा दिसे तोंडावरी असं असते. सूर्यफुलावरी टाईट चेहरे करून बसलं पाहिजे. काय भीती आहे? काय भीती आहे? काय कोणाला हप्ता पडला नाही या बारीचा? काय भावाचं दुःख आहे एक भाऊ गेल्यामुळं? हा तसं फ्रेश राहायचं. सगळ्यांना घेरे वामर एकदा ठाला विठाला विठाला विठाला, ठाला विठाला 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 विठाला. हो. आणि भजनानं परमान द्यायला हा काय करायचं नाही मामा. नाही लागलं तरी मी घेतो द्रीपाना, फक्त हाताला आलं पाहिजे. हा हाताला याची काळजी घ्यायची. आदिनाथ महाराज मी तुमच्या पूर्ण साईडला कार्यक्रमासाठी आलो होतो आणि एक भजण्याप्रमाणच म्हणत नव्हता. मागं नाही आलं तरी नर नर म्हणून पहिले कडे न्यायचं असतं बाबूरावजी. काहीतरी नर काहीतरी शब्दही नाही तरी गुणगुण करून तुकारामजी तुमच्यासारखं पहिलं कसं पहिले तिराला न्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये रंगदेवता तयार होत असते. दादासाहेब हा दृष्टांत मी नेहमी सांगत असता. माझी कथा होती विश्वजित महाराज धोत्रा साहेब तुमच्या. आणि धोत्रेला कथा असल्यामुळे मी रेगावला माझा एक मित्र होता विश्वजित नावाचा. आणि त्याच्या मुलीचं लग्न होतं. त्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे आणि ब्राह्मण बुवा ऐन वेळेला जागेवर हजर नव्हता. मला त्यानं फोन केला, महाराज तुम्ही याकडे मला 4 मंगलाष्टक म्हणून मला मोकळं करा. मी तुमच्या ऋणातून कधीच मुक्त होत नाही. आता लग्नाचं कार्य म्हणजे काका काय असते? हरी मामा लग्नाचं कार्य म्हणजे फार अवघड कार्यक्रम असते. चिंता असते वडिलाच्या चेहऱ्यावरती. ही मुलं आपल्याला आता लग्नाला तर जायचंय. मग तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. मी गावातील एका कार्यकर्त्याची गाडी घेतली बाबर. 2 व्हीलर गाडी घेतली आणि गावातलं एक पोरग घेतं छोटंसं. त्याचं नाव होतं इब्लिश. काय होतं? इब्लिश. त्याचं नाव इब्लिश असल्यामुळे म्हणलं इब्लिश बस मागं. इब्लिशला मागं बसलं गाडीवर.
मधल्या मार्गी आता नदीमधून रस्ता असल्यामुळे मी म्हणलो कसा कसना बुडत्याला काडीचा आधार. गावातले एक माणूस म्हणला, महाराज हे बिदेश एवढा नीट नाही म्हणला, यानं कोणाचं बाटूक ठेवलं नाही मला, कोणाची जिवारी ठेवली नाही मला, कोणाचे कपडे ठेवले नाहीत मला, ते मला बुक्कीच देईल म्हणला. बाबा बाबा जाय म्हणलं, मला काय करायचं. मी म्हणलं कसं का असणार, आपल्याला आधार व्हायला हे महत्वाचं आहे. त्या इब्लिशला मी गाडीवरती बसवलं. आदिनाथ महाराज गेल्याबरोबर भरगच्च मंडप, सगळ्यांच्या हातामध्ये अक्षदा. आता म्हणायलाच महाराष्ट्र कोणी नव्हतं. मी गेल्या गेल्या नवरीचा बाप म्हणला, महाराज लई चांगलं झालं म्हणला, महाराज तुम्ही आल्या ते. आणि 4 महाराष्ट्रक मला मोकळं करा म्हणला, ह्या मंडळीला एकदा जेव घालू द्या, तुमच्या ऋणामधून मी मुक्तच झालो. मला तेव्हा बापजी 3च मंगलाष्टक येत होत्या. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, लाभो संतती संपदा बहुतुमा, आणि स्वस्ती श्री गणनायकाय नमः. त्यातली पहिली म्हणली मी, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा. बस झालं एवढंच. नाही तर बाकीची शताब्दी मंडळी म्हणेल गावात लग्न लागायला कोणाचं. आणि तसंही मंगरुळकर हे शब्द कानावर पडले, ही चाल कानावर पडली की गुदगुल्या हातात मधून. ही चाल कोणाला आवडते बघा. हा याच्यामध्ये पावरच अशी आहे. अशा 3 मंगलाष्टक म्हणल्या बाबा महाराज, मी थोडा विकू कमी करा. 3 मंगलाष्टक म्हणल्या. आता पुढल्या 2 तर मला येत नव्हत्या. इब्लिश म्हणला, महाराज मी म्हणू का. म्हण. वजन निवृत्ती शेठ त्याच्या हातामध्ये असं माईक दिलं त्या इब्लिशच्या. मी म्हणलो आता हे नक्की पिक्चरचं काहीतरी गाणं म्हणतंय आणि गावकऱ्याचा बुट्टा सहित आपल्याला मार खाऊ ते म्हणलं. त्याच्या हातामध्ये वजन माईक दिलं आणि स्टेजच्या खाली झालो. पिकोडा त्याला म्हणायला सुरू केलं त्यानं, कक्का किक्की कुकू के काय कौ कम कहा, गग्गा गिगी. दोन मंगलाष्टक हाणले की इब्लिशनं. शेवट म्हणजे इब्लिश इब्लिशनं सुरू केले, डड्डा डिड्डी डुडू डे डाय डौ डम डहा, कुरिया सदा मंगल सावधान. लोकांनी टाकले अक्षिदान, धरल्या पंक्तीन. काय बघता तुम्ही माझ्याकडे. जाधव साहेब एखाद्यानं तरी म्हणावं की नाही नेमकं पोरग शब्द काय म्हणाले ते. म्हणजे हा समाज म्हणजे ब्रह्मनादामध्ये लीन झालेला असतो आदिनाथ महाराज. म्हणून एखादं प्रमाण नाही आलं, नर नर करून पहिल्या दिशेला न्यायचं असते, पुढे जायचं असते. ठाला विठाला 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 हो. बघा आता कसे चेहरे खुले जातो साहेब. बघा सुदामरावजी आता कसे चेहरे प्रेस झाले. अशी कवा कवा फवारणी पाहिजे म्हणजे किडे मरतात. हा एंडोसल्फर वगैरे हाणलं की किडे मरत असतात. अशी फवारणी पाहिजे परशुरामची कवा कवा. ठाला विठाला 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 हो. आपला ईशे कुठं होता. वा कुठली मंडळी आपली. वा बासुटीचे वा. टाळी वाजवते युवासाठी. गावात त्यानं सांगितलं गगा गिगी आणि आमच्या युवायाने सांगितलं की वाळवंटात नामदेवराव होते. वा बरोबर आहे. अशी चाणाक्ष मंडळी ऐकायला असली ना, आमच्यासारखे नवीन महाराज असे थरथर थरथर कापत असतात. आणि बसणारी मंडळीने लक्षात ठेवलं पाहिजे की महाराज काय बोलत आहे. महाराज अभंगावर बोलायलाय की अभंगाच्या बाहेर बोलायलाय हे बसणाऱ्या मंडळीने ठरवलं पाहिजे. तर महाराजाची खरी परीक्षा आपल्याला कळत असते. महाराज किती पाण्यात आहे त्याच्यावरून कळत असते. ठाला विठाला 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 नामदेवराय वाळवंटामध्ये कीर्तन करू लागले आणि त्या कीर्तनामध्ये ज्ञानदेवराय टाळ घेऊन उभा होते. ज्ञानदेव टाळ घेऊन उभे होते आणि चाल सांगायचा अधिकार कोणाला होता हो. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने नाम देवा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग.
अधिकार जनाबाईचा आहे. जनाबाईचा नाही तर अख्ख्या स्त्री जातीचा आदर ह्या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. अरे भाऊ, वारकरी संप्रदाय स्त्री आणि पुरुषामध्ये दुजाभाव कधीच करत नाही. ज्ञानदेव महाराज टाळ घेऊन उभे होते आणि चाल सांगायला जनाबाई होत्या. जनाबाईचा अधिकार किती मोठा बघा. आपल्या माया बहिणीतल्या गावातल्या हरिपाठाला यायला हायगाय करतात आणि घरात बसतात, पण जनाबाईनं या वारकरी संप्रदायाची चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईला होता. म्हणून तुम्ही भजनाला हायगाय करायची नाही. जिथं जिथं भजन होईल तिथं तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवायची, भजन करायचं. आणि मुलीचा वाढदिवस करणं आणि मुलाचा वाढदिवस करणं याच्यामध्ये आपल्याला नवल वाटल, याच्यामध्ये नवल नाही, तर देवाला याचा नवल वाटत असतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. वा आदिनाथ महाराज. पण अशी चाल घ्यायची मला जरा भेवच वाटत असते. अशी चाल म्हणली की एकतरी माता माऊली म्हणून या चाली मी घ्यायला भीत असतो. तिकडे नायगाव साईडला कीर्तनाला घेऊन अशी चाल घेतली नरवा महाराज. एक देवकरणी उठली मंडपातच सुरू केली आणि तिच्या समोरच रुपयाचा बंदा पडला होता. नवऱ्याला म्हणायची म्हणजे याचे नेमकं ध्यान ह्या चाली वाचतंय की काय भावना शुद्ध असते हे काय मला कळतच नाही. म्हणून अशा चाली थोडं मी घ्यायचं टाळतच असतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. हो का, मी काही जरी बोललो तर मी मूळ जागेवर येणारा माणूस आहे बरं का. आणि काही जरी बोललं तर त्याला प्रमाण देणारा माणूस आहे. आणि तसंही कीर्तनकाराच्या बोलण्याला धार थोडी कमी जास्त असली तरी चालते, पण आधार पाहिजे. आधार म्हणजे प्रमाण, पुरावा. एखादरी आपण जे बोलत आहोत त्या बोलण्याला साधू संतांचं एखादं प्रमाण, एखादी ओवी, एखादं नाटातलं प्रमाण लागलं पाहिजे, तरच त्या बोलण्याला अर्थ आहे. आणि एखादा महाराज नरबा महाराज पुरावे वाचून बोलत असेल तर तो महाराज जिता पुरला पाहिजे. ठाला विठाला 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 विठाला. नामदेवरायाने वाळवंटामध्ये कीर्तन केलं. कीर्तन एवढं रंगामध्ये आलं, एवढं कीर्तन रंगामध्ये आलं की त्या कीर्तनामध्ये देव सुद्धा नाचू लागले. इतके देव नाचू लागले, इतके देव नाचू लागले, देवाचा पितांबर गळून गेला. देवाचा पितांबर गळल्याच्या नंतर साधू या संतांनी देवाच्या धरले मनगटी, काय झाले म्हणून बोले जगजटी. देवाला साधू नाही हो देवा तुमचा धोतर, आता एखाद्याचं धोतर फिटू दे, एखाद्या भजण्याचं बघा. बाकीची मंडळी कशी म्हणतात, हसतात, अरे म्हणतात काय झालं. तसं बाकीचे संत म्हणाले देवा तुमचं धोतर. देव मला काय झालं. देवानं मग मस्त पितांबर कसला. आता ब्रह्मांडाचा नायक पितांबर कसला, एवढा देव आनंदित झाला आणि धावतच गेली आणि नामदेवरायाचं असं मनगट धरलं. आणि नामा एवढं कीर्तन तू जोरदार करत आहेत, मला एवढा मला आनंद झाला, मी एवढं नाचलो, इतका तुझ्या कीर्तनामध्ये मला आनंद वाटला. आणि आता मात्र तुम्हाला मी तसं जाऊ देणार नाही. तर मी एवढा आनंदून गेलेला आहे. आणि तुमचा सिद्धांत आहे की देवाकडे काही मागायचं नाही. हा तुमचा सिद्धांत आहे.
मग आज मी होऊन तुमच्याकडे आलेला आहे आणि नामदेवराय मी होऊन आल्यामुळे तुम्ही काहीतरी मागा. नामदेवराय म्हणले आमचा सिद्धांत आहे आम्ही देवाकडे काहीच मागत नाही, परंतु देवा आमच्या भक्तीवरती खुश होऊन तू आम्हाला मागायला आलास, फक्त एकच दे. अभंगाचं पहिलं चरण. कल्पनेची बाधा नो कोणी काळी विको. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी या सकळा हरीच्या दासा. देवाने नामदेवाला सांगते नामदेवा काहीतरी मागा मागा मागा. संत कधी देवाकडे मागायला जात नाहीत, परंतु संतांच्या भक्तीच्या बळावर देवाला मागायला लावण्यासाठी प्रवर्त संत करतात. मग अंतिम सत्य म्हणून नामदेव यांनी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. असे जे कोणी हरीचे दास, विष्णूचे दास, विष्णू भक्त, हरिभक्त, देशभक्त, समाजकार्य करणारे, देशाची सेवा करणारे भक्त आहेत, त्यांच्या कुळाला उदंड आयुष्य लावू दे असं मागणी मागतात. ठाला विठाला विठाला बरं, ही मागणी प्रामुख्याने नामदेवरायांनी महत्वाचं करून ज्ञानदेवरायासाठी मागितलेली आहे. संत श्रेष्ठ नामदेवरायाचा अधिकार केवढा होता? नामदेवराय कोण होते? ज्ञानेश्वर महाराज. तर आपकार्या उपकार करायचे, उपकार्यावर नाही बरं का. हरिमामा आपल्या वाढदिवसामध्ये एखाद्या व्यक्तीने भली मोठं गिफ्ट आणलंय आणि त्या गिफ्टाच्या बदल्यामध्ये आपणही त्याला तरी भलं मोठं काहीतरी द्यावं, असा उपकार नाही बरं का. आपकार्या उपकार इतका श्रेष्ठ ज्ञानदेवरायाचा अधिकार होता. आपकार्या उपकार करणारे ज्ञानदेवराय होते. थोडा विको. मुक्ताईला भूक लागली होती, 6 दिवसाची मुक्ताई उपाशी होती. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला भूक लागली म्हणून कधीही भिक्षा मागायला जायचे नाही. निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून भिक्षा मागायची नाही. सोपान काकाला भूक लागली म्हणून भिक्षा मागायची नाही. परंतु माझी मुक्ताई बहीण ही 6 दिवसापासून उपवाशी आहे, त्या मुक्ताईसाठी भिक्षा मागायला जायचे. काकेमध्ये झोळी घ्यायचे, गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मागायचे. काकू भिक्षा द्या, हो आई भिक्षा द्या, माता भिक्षा द्या. आणि एखाद्या माऊलीला त्याची दया यायची. एखाद्या माऊलीला दया यायची, ती माऊली त्याला भिक्षा द्यायची. माऊलीला भिक्षा घेऊन परत येतात असताना मध्येच वाटेमध्ये यशोबा खेचर काका भेटायचे. म्हणायचे, ज्ञान्या संन्याशाच्या कार्ट्या कुठे निघालास इकडे? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, काका मी माझ्यासाठी भिक्षा मागत नाही हो, माझी 6 दिवसापासून मुक्ताई उपाशी आहे, त्या मुक्ताईसाठी मागायचो.
किती निष्ठुरपणा असायचा लोकांचा बघा, किती दुष्टपणाचा असायचा. विसोबा खेचराने ती झोळी हिसकावून घ्यायची आणि फेकून द्यायची. मातीमध्ये अन्न कालवायचे. का तर खाली सांडलेलं ज्वारीचं पीठ आहे, ते पीठ न्याण्या घेईल आणि डबल भाकरी करून खाईल. त्याच्यामुळे ते जोड्याच्या पायाने मातीमध्ये मिसळायचा. इतका निष्ठुरपणा. नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज रडायचे. ती उचलेली झोळी घ्यायचे, ताड 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 आपल्या झोपडीकडे यायचे सिद्धपीठामध्ये आणि सिद्धपीठामध्ये येऊन ताटीचं दार उघडायचे, मध्ये जायचे, आपलं मुंडकं दोन्ही गुडघ्याच्या मध्ये घेऊन ढसा 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 रडायचे. विश्वाची माऊली, विश्वाची माऊली धसा धसा रडायची. ज्ञानोबारायला त्या काळामध्ये अन्न खायला भेटले नाही, परंतु त्यांच्या जीवावरती आज आमच्यासारखे लोक 20-20 लाख लोकसंख्या आज सकाळी ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी खायला गुलाबजाम, अशी आज परिस्थिती आहे. विश्वाच्या माऊलीने ढसा ढसा रडावं आणि मुक्ताईने धावत जावं. कुठे आहे माझा दादा? माझा दादा आला. दादा कुठे आहेस रे ज्ञानराजा? ताटीच्या झोपडीमधून वाकून पाहायचं. झोळी पाहिली तर झोळीमध्ये दगड माती राहायची. दादा 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 म्हणून हाक मारायची, परंतु ताटीमध्ये लापून बसले होते ज्ञानोबाराय. फटीच्या सांदी म्हणून पाहायची. ज्ञानोबाराय ढसा ढसा रडायचे. 6 वर्षाची मुक्ताबाई, 6 दिवसापासून उपाशी असणारी मुक्ताबाई म्हणायची, ज्ञाना असं योग्यानं लपून बसणं जमत नाही. तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे आणि असं मध्ये बसू नका, या बाहेर. योगी जय हो. योगी ज्ञानोबाराय झोपडी लावून बसायचे. ताटी लावून बसल्याच्या तर मुक्ताई मिळायची. ज्ञानराजा, अरे विसोबा खेचर म्हणजे आपलाच माणूस आहे. आणि काय होते थोडं बोललं तर संत त्यालाच म्हणतात, संत तोची जाना जगी आणि दया क्षमा त्याच्या अंगी. दादा, जीभ दाताने ताडिली, कोणी 32शी पाडिली. आपल्याच दाताने जीभ चावायची आणि कोणी दात पाडून टाकत असतं का दादा? त्या विषाला माफ करा आणि बाहेर या दादा. तुम्हाला अनेक कार्य करायचं आहे. योगी त्याला म्हणत नाहीत, विश्वरागे झाले वनी आणि संत सुखे व्हावे पाणी. दादा दादा, एखाद्या लोकांनी त्रास दिला तर संतांनी प्राणी होऊन त्याचं निवारण केलं पाहिजे. तुम्हाला विश्वाची माऊली व्हायचं आहे, ज्ञानाचा सागर व्हायचं दादा. ज्ञानेश्वरी लिहायची दादा, हरिपाठ लिहायचा, भावार्थ दीपिका लिहायची, चांगदेव 65 लिहायची दादा. तुम्हाला या विश्वाची जननी व्हायचं. या बाहेर. साहेब वा वा.
ताटी लावून बसायचं आणि मुक्ताबाईने आदेश येतात, दादा संत त्यालाच म्हणतात, संत तोची जाना जगी दया क्षणा शब्दांची. दादा असं तुम्हाला ताटी लावून बसता येणार नाही. तुम्हाला विश्वाची माऊली व्हायचं आहे, ज्ञानाचा सागर व्हायचा आहे. ज्ञानेश्वरी, हरिपाठ असे अनेक ग्रंथ तुम्हाला करायचे आहे दादा, आणि तुम्ही बाहेर या. मुक्ताबाईने अनेक ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबारायला बाहेर काढलं आणि तो दिवस गेला. विश्वपट विश्वपट ब्रह्मदोरा तो दिवस गेला नरपा महाराज. खाण्याची सोय झाली आणि नंतर ज्ञानोबारायला मांडे खायची इच्छा झाली. मांडे मायवा तुम्हाला मांडे माहित आहेत? मांडे माहित आहेत का? दांडे, हा दांडे माहित असतील कुराडीचे. मांडे मलाही माहित नाहीत बरं का. मांडे आळंदी साईडला केले जातात. ज्ञानराजाला मांडे खायची इच्छा झाली. मग मुक्ताबाई म्हणली, दादा आता मांडे भाजण्यासाठी खापर लागते. खापर जसं आपल्याला धिरडे करायला ते धिरड्याचा तवा लागते बघा, मोठा पालता, त्याला काय म्हणतात, उताना तवा, आणि त्याच्यावर ते कांद्याने फिरतात तेल, तसं मांड्यासाठी खापर लागते. खापर. मग मुक्ताबाई म्हणली, दादा मी गावात जाऊन खापर आणते. अहो पीठ मातीमध्ये मिसळलं याच्यामध्ये नवल नाही, अन्न मिळू देईल ना याच्यामध्ये नवल नाही. खापर काय न मिळू द्यायची गोष्ट आहे का ना महाराज? माती आणि दगडाचे मिळून बसलेले खापर. परंतु हे खापर सुद्धा मुक्ताबाईला विसोबा खेचराने मिळू दिलं नाही. धावतच मुक्ताबाई नरराजाकडे आली आणि ढसा ढसा रडायला लागली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ते काल तर भरपूर ज्ञान पाजळत होतीस, योग्याचा मोठापणा सांगत होतीस, अनेक प्रमाण देत होतीस, आज काय झालं तुला रडायला? तर मुक्ताबाई म्हणते, दादा तुझ्यासाठी रडते रे म्हणते, तुला मांडे खायची इच्छा झाली आणि तुझ्यासाठी रडते म्हणजे मला काय नाही. मग ज्ञानराज योग्यांची माऊली काय करता येत नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. साक्षात पांडुरंग परमात्म्याचा अवतार असणारी ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणजे, मुक्ताई एक काम कर म्हणजे, माझ्या पाठीवरती मी योग सामर्थ्याने अग्नी प्रज्वलित करतो आणि त्या माझ्या पाठीवर तू मांडे भाज. दुष्ट लोक हे आपला दुष्टपणा जाऊ देतच नाही. विसोबा खेचर म्हणला, नेमकं मुक्ती मांडे करतीच कशी हे बघायला जाऊ म्हणजे आपण तर हिला खापर मिळू दिलं नाही, मग हिची मजा घ्यायला जाऊ म्हणजे आपण पाहावं नेमकं कशी मांडे करती. आणि विसोबा खेचर नामदेव याच्या ताटीमुकडे आले. ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानोबारायांनी पाठीवरती अग्नी प्रज्वलित केला आणि मुक्ताबाई मांडे भाजत होती. मांडे. आणि हे चोरून विसोबा खेचर सांदीमधून कवाडच्या फाटीतून वापरून पाहत होता. आणि मुक्ताबाईची नजर गेल्याबरोबर मुक्ताबाई म्हणली, काका या जवळ बसा. तेवढ्या दुरून काय पाहता काका? असल्या मनोबळ याने तोंडामध्ये जीभच घातली. अरे बाप्पा म्हणला. विसोबा खेचराला बोलून घेतलं, जवळ बसवलं. माया हो ऐका, या ओजोशी बाळाच्या वाढदिवसानिमित्ताने एवढंच घरी घेऊन जा. आपकार्यावर संत उपकार कसं करतात. त्या विसोबा खेचराला मुक्ताबाईने जवळ बसवलं आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पाठीवरती पहिलं मांड भाजलं. त्या पहिलं मांड खायला दिलं विसोबा खेचराला. याला म्हणतात संत. आपकार्या उपकार करणं याला संत. उपकार्या उपकार तर कोणीही करेल. एवढ्यावर थांबले नाही तर मुक्ताई तिचे गुरु झाले आणि ज्ञानोबाराय विसोबा खेचराचे आजी गुरु झाले. आणि त्याला विसोबा खेचर ठेवलं नाही तर त्याला संत बनवलं. संत ठाला विठाला विठाला विठाला. आज आपले सख्या भावासंग भांडणं झाले
ईदभर धुऱ्यासाठी तर आयुष्यभर आपण त्याची तोंड पाहत नाही. परंतु इतका मोठा हिशोबा खेचराने त्रास दिला, अन्न मिळू दिलं नाही, मातीचं खापर मिळू दिलं नाही, त्या हिशोबा खेचराला संत न ठेवता देव केलं. का सांगतो मी? तर अशा संतांच्या आणि अशा योग समतेच्या लोकांना आयुष्य वाढून मिळावं म्हणून नामदेव म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सगळा हरीच्या दासा, ठाला विठाला 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 नामदेवांनी ही मागणी अशा लोकांसाठी केलेली आहे जे हरीचे दास आहेत, भगवत भक्त आहेत, शूरवीर आहेत, देशाची सेवा करतात, समाजाची सेवा करतात, भगवत चिंतन करतात. अशा संतांसाठी नामदेवरायांनी ही मागणी केलेली आहे. शूरांसाठी मागणी केली आहे, वीरांसाठी मागणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आज आम्हाला लोक विचारतात, महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये नाव घेता, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, परंतु या मंदिरातला जो देव आहे तो सुरक्षित आहे म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या माता माऊलीच्या कंपाळावरती कुंकू, मंदिरावरती कळस आणि आपल्या अंगणात असलेली तुळस ही आधी आपल्याला पाहायला मिळाली नसती. आणि ज्ञानोमामा, हे कीर्तन सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला परमिशन मागवले असते. हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते आहे, थोडी परमिशन मिलेगी क्या? तेव्हा त्यानं तोंडामध्ये लाल सुरूक पान खाऊन मला असतं, हा हा करो मगर थोडासा. मला असं की नाही दादा साहेब, यांचं नाव राहिलं असतं सय्यद कुरेशी, तुमचं नाव राहिलं असतं सय्यद जलाल, आणि त्यांचं नाव राहिलं असतं फौजिया खान, राहिलं असतं की नाही? हे उपकार कोणाचे आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे. 42,000चा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची दौलत ही पन्हाळगडावरून विशाळगडाकडे न्यायची होती आणि वेढा पडला होता 42,000चा. सिद्धी जोहर, सिद्धी मसूद असे बलाढ्य सैनिक त्या वेड्याला तलवारी घेऊन वेढा द्यायला सज्ज होते आणि सैन्य होतं फक्त 1200. छत्रपती शिवाजी महाराज कोणासाठी नामदेवरा आयुष्य मागतात ते सांगतो, लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पालख्या केल्या, कारण आजवर महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. पावसाळ्याचे दिवस होते, राजाने 2 पालख्या तयार केल्या. दोन्ही पालख्यासोबत 400 सैन्य पाठलावलं आणि गडाचं संरक्षण करण्यासाठी 400 सैनिक ठेवलं. एका पालखीमध्ये शिवाकाशीत आणि एका पालखीमध्ये महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातीच्या मावळ्याने या हिंदूसाठी, या स्वराज्यासाठी रक्ताचं बलिदान केलं. शिवाकाशीत नावाचा एक नावी समाजातील व्यक्ती होता, वारिक समाजातील, आपल्या भाषेत सांगायचं. शिवाकाशीत म्हणता, राज मला कधीतरी चान्स द्या ना. राज म्हणायचे, शिवा देतो रे म्हणायचे, तुला पण नंबर येईल पण वेळ आल्यावरती. पण म्हणायचे शिवाकाशीत म्हणजे हुबेहूब शिवाजी महाराज दिसायला होता. दाढी शिवाजी महाराज सारखी, सगळं नाक वगैरे झरदार शिवाजी महाराज सारखं होतं. मग त्या फितुरांची चाल अयशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्याची निवड केली. शिवा आज तुझा नंबर आहे रे. शिवाकाशी म्हणले, राज काही हरकत नाही, परंतु हे लक्षात ठेव, तुला माझा फेटा घालायचा आहे, तुला माझा कोट घालायचा आहे, तुला माझं नाव लागणार आहे, पण जगण्यासाठी नाही बरं का, तुला मरण्यासाठी करावं लागेल. ऐका शिवाकाशी शब्द काय. शिवाकाशी म्हणतो, राज नाव्याचा शिवा मरून मरण्यापेक्षा महाराष्ट्राचा छत्रपती मरून कधीही चांगलं आहे. काय निष्ठा होती पहा. एका पालखीमध्ये निघाले शिवाकाशीत आणि एका पालखीमध्ये बाजी प्रभूंनी छत्रपतीचं पालखी काढली. पालखी निघाली, अफजल खान फाळला, शाहिस्ते खानाचे बोटे छापली. विको शाहिस्ते खानाची बोटे छापली, पालखी निघाली. वेडा आता 100 पावलावर आला होता, वेडा 80 पावलावर. आता वेड्यातच शिवाजी महाराज पडणार की काय अशी गत झाली. आणि मागून एक गुप्तहेरामार्फत संदेश आला की राज गनिम मागून आल्यात आणि आपल्या खांद्यावर महाराष्ट्राची दौलत आहे. बाजी प्रभू देशपांडे पालखी खाली ठेवली आणि राजानं त्रिवार मानाचा मुजरा केला आणि सांगितलं, राज तुम्ही सुखरूप चालते व्हा, या शत्रूचा निपात करा. आता महाराष्ट्राचे राजा म्हणतात, नाही बाजी तुम्हाला सोडून आम्ही कसं जावं. तर बाजी प्रभूचे शब्द ऐका, राज लाख मेला तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्याशी निघतात
बाजी प्रभू म्हणतो राज तुम्ही चालते व्हा, गडावर गेल्याच्या नंतर 5 तोफांची सलामी द्या, तोपर्यंत हा तुमचा बाजी प्राणाची बाजी लावून आवडतो आणि आपला एकच मंत्र घुमतो कोणता, हर हर दहा 5 जण म्हणतात, बाकीचे काय पाकिस्तान काय एक एक मावळा 50ला कापायचा, ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्या मावळ्यामध्ये नव्हती, तर आपल्या औंड्याच्या नागनाथाच्या महादेवाच्या नावाची होती. म्हणून मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. हा प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की अशी गर्जना झाली आणि बाजी प्रत्येक मावळ्याला कापायचा, सपा सप सपा सप सपा सप. कुणी करून तू एकाचा बाण यायचा, बाजीच्या पोटामध्ये जायचा, कुणी करून तू तलवार यायची, सपकन करून बाजीचं एखादा अवयव घेऊन जायची. बाजी ही तसाच लढायचा आणि लढता लढता बाजीच्या पोटमध्ये तलवार खुपसली, सगळे आताडे बाहेर पडली, परंतु बाजी दोन्ही दांडपट्ट्याने चालवायचा आणि खाली सांडलेले आताडे घ्यायचा, पोटामध्ये भरायचा आणि तसाच लढायचा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज गडावरती पोहोचले आणि 5 तोफाच्या सलामी दिल्या बरोबर बाजी प्रभूंनी देह ठेवला आणि त्या तोफा म्हणत होते, बाजी बाजी यावजी, राजा तुमची वाट पाहत आहेत, बाजी याव. आणि बाजी ही त्याच तोफाची वाट पाहत होता, जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी. नामदेव म्हणतात, आशांच्या कुळाला आयुष्य दे, ठाला विठाला 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 ठाला ठाला विठाला ठाला. राजा गडावरती पोहोचले, सगळे मावळे पोहोचले. राजे म्हणाले, शिवा कुठे दिसत नाही. 20-22 दिवस झाले. सगळ्या मावळ्याने खाली हात माना घातल्या. म्हणले, राज आपला शिवा आता या जगामध्ये नाही. आता महाराष्ट्राचे राजे होते, सगळा विधी केला, 10वा दिवस केला, 13वी केली आणि 20 दिवसाच्या नंतर शिवाकाशीच्या घरी पत्र पाठवलं. शिवाकाशीच्या घरी पत्र पाठवलं की सांगितलं, महाराष्ट्राचे राजे तुम्हाला भेटायला येणार आहेत. पाटलाकडे पत्र पाठवलं, परंतु त्याच्या घरी सांगितलं नाही की शिवा मेला म्हणून. त्याच्या घरी पत्ता लागल्याच्या नंतर शिवाकाशीच्या आईने सांगितलं त्याच्या बायकोला, अगं महाराष्ट्राचे राजे आपल्या घरी येणार आहेत आणि मस्त पैठणी नेश, मस्त कुंकू लाव, मेकअप कर. मस्त तिने भलं मोठं कुंकू लावलं. पहिलं बाया कुंकू लावायच्या, आता कुंकू राहील नाही, टिकली राहील. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. भलं मोठं शिवाकाशीच्या बायकोनं कुंकू लावलं, सज्ज झाली महाराजाला ओवाळायला, महाराजाचं औक्षण करायला. राजा पाटलाच्या वाड्यामध्ये आले, कुलकर्ण्याच्या वाड्यामध्ये आले. वाडी सजली होती, वाडीला तोरण बांधले होते. सगळ्यांनी जल्लोष केला होता का महाराष्ट्राचे राजा आपल्या घरी येणार आहेत. राजा कुलकर्ण्याच्या वाड्यामध्ये आले, आता राजा ब्राह्मणाच्या वाड्यात आले, आता कुंभाराच्या आले, आता माळ्याच्या आले आणि आता वारकाच्या नाव्याच्या वाड्यात येणार. आनंदाला पारावर नाही. शिवाकाशीची बायको आरतीचं ताट घेऊन राजाला ओवाळायला आली आणि ओवाळणार एवढ्याच शिवाकाशीच्या माईने सांगितलं, पोरी तू थांब, तू राजाला ओवाळू नको. राजा म्हणतात, ओवाळू द्या ना माझ्या बहिणीला, किती सकाळपासून नटली, किती सजली आहे ती, करू द्या माझं औक्षण तिला. शिवाकाशीची आई म्हणती, राज एखाद्या विधवा स्त्रीने तुम्हाला ओवाळणं हे चांगलं नाही. दादासाहेब छत्रपती शिवाजी महाराजाला शॉर्टच लागला. महाराज म्हणले, मी कोणालाच कळू दिलं नाही, म्हणजे शिवा गेला म्हणून गावातल्या पाटलालाही कळू दिलं नाही, आणि नेमकं तुम्हाला कसं कळालं. असं म्हणल्याबरोबर शिवाकाशीच्या आईचे शब्द ऐका. शिवाकाशीची आई म्हणते, राज तुम्ही पाटलाच्या वाड्यात आलात, मला वाटलं माझा शिवा तिथं छत्री घेऊन तुमच्या मागे असेल. राजा तुम्ही कुंभाराच्या वाड्यात आलात, मला वाटलं माझा शिवा तिथं असेल तुमच्या मागे. राजा तुम्ही ब्राह्मणाच्या वाड्यात आलात, मला वाटलं तुमचा शिवा तिथं असेल. राजा तुम्ही आमच्या गलीला आलात नाव्याच्या, मला वाटलं माझा शिवा इथं तरी असेल. राजा तुम्ही माझ्या घरात आलात, मला वाटलं माझा शिवा इथं असेल, पण राजा माझा शिवा तिथं नव्हता. मी त्या दिवशी जाणलं की माझा शिवा आता या जगामध्ये नाही. नेहापूरच्या शिवा काशीने, नेहापूरच्या शिवा काशीने बलिदान दिले. नेहापूरच्या शिवा काशीने बलिदान दिले.
हो का एखादा पवाडा प्रमाण असं म्हणलं ना तर टाळी वाजली पाहिजे. आपल्या अंगामध्ये जे रक्त आहे ते काही आयऱ्या गेल्याचं रक्त नाही सुदामरावजी. पवाडा म्हणला की आपलं असं रोमारोमाच उभं टाकलं पाहिजे. अतिशय सुंदर असं शिवाकाशीची आई म्हणली, राज माझ्या शिवाचं तुमच्यावर एवढं प्रेम होतं, तुम्ही जर त्याच्या घरामध्ये त्याच्या वाडीमध्ये येणार असं कळलं असतं तर तुम्हाला फुलांची गरजच पडली नसती. माझा शिवा तुमच्या खाली असा पालता पडला असता आणि त्याच्यावरून तुम्ही आला असता. अशा सैनिकासाठी अशा शूरवीरांसाठी नामदेवराय आयुष्य मागून मिळतात. ठाला विठाला 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या दासा. या एकाच चरणावरती आपल्याला अनेक दृष्टांत देता येतील, परंतु आपली वेळ आता संपलेली काका, म्हणून जास्त न बोलता या पहिल्या चरणावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या दासा. जे कोणी हरीचे दास आहेत, जे कोणी भगवत भक्त आहेत, त्यांना आयुष्य वाढवून मिळू दे असं पहिल्या चरणात मागणी केलेली आहे. दुसऱ्या चरणामध्ये अकल्प आयुष्य व्हावे ते कळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. दुसऱ्या चरणामध्ये सुख मागितले आहे. तिसऱ्या चरणामध्ये अशा शूरवीरांना अशा भगवत भक्तांना निरअहंकार ठेव असं तिसऱ्या चरणात मागितलेलं आहे. आणि चौथ्या चरणामध्ये कल्याण मागितलेलं आहे. नाम म्हणत आवे कल्याण, नाम म्हणत असावे कल्याण, नाम म्हणत असावे कल्याण. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. जामुखी निधान पांडुरंग, जामुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखिया संत मंडळी सुखी असो. आ
हार्दिक शुभेच्छा प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाला हो कल्पनेची बाला हो कोणी काही हो कोणी काही हो कोणी रखुमाई तारी तारी शेवटच्या चरणात नामदेवराय सांगतात असे कोणी जे भगवत भक्त आहेत जे शूरवीर आहेत ज्यांनी समाजासाठी देशासाठी बलिदान दिले अशा कुळाला किंवा अशा भगवत भक्ताला जे विठ्ठलाचे चिंतन करतात अशा कुळाला उदंड आयुष्य लाभू दे अशी महाराज आजच्या अभंगामध्ये प्रार्थना करतात. असा प्रतिपाद्य विषय मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. आता ज्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहात. ओजोशी या बाळाचा वाढदिवस अतिशय संत परंपरेने या ठिकाणी साजरा होणार आहे. कुठलंही वाढदिवसाचं गाणं न लावता हाच अभंग नामदेवरायचा आकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा हे उत्कृष्ट आमचे आदिनाथ महाराज म्हणतील आणि केक कापला जाईल. नंतर कोणीही दिवा विझण्याचा प्रयत्न करू नये. कारण निकट काका आपली संस्कृती ही दिवा लावण्याची दिवा इजवण्याची नाही. म्हणून दिवा कोणीही या वाढदिवसाला इजवायचा नाही आणि बड्डेचं गाणं लावायचं नाही. आपल्या संत वचनाप्रमाणे हा वाढदिवस साजरा होईल. येतामती येतावकाश अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते श्रीगुरु मोतीराम महाराजांची कृपा समजून ग्रहण करावं. जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्यावं. आरती होण्यापूर्वी गेला एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर बालक समजून माफ करावं आणि जे काही चांगलं असेल ते ग्रहण करावं. अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी वातावरण या ओजस्वी बाळाच्या वाढदिवसानिमित्तानं आज गावकऱ्यांनी आमचे हरिभाऊ महाराज वरळे व त्यांच्या सर्व वराळे परिवाराने या ठिकाणी हा घडून आणलेला योग आहे. या वाढदिवसानिमित्तानं चिंतन व्हावं आणि अन्नदानही व्हावं अशी दुहेरी भूमिका स्वतःशी बाळगून आणि तेही आपल्या गावातच व्हावा. बघा माणूस किती जरी मोठा झाला तरी त्याची नाळ गावाशी घट्ट राहिली पाहिजे. आणि त्या वचनाला आज हे वरळे परिवार बद्ध आहे. त्यांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आपल्या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी ओजस्वी बाळाला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. तिचं आरोग्य ऐश्वर हे उत्तरोत्तर वाढत जावं अशी सदिच्छा प्राप्त करूयात आणि याच ठिकाणी थांबूयात. बोलिले लेकुरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.